झी 24 तास एक पाऊल पुढे। देशात सर्वत्र मान्सूनची गाडी सुसाट असताना मुसळधार पाऊस सुरू असताना मराठवाड्यावर मात्र अजूनही वरुण राजा रुसलेलाच आहे। पावसाने दडी मारल्याने पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत। गेल्या वर्षी सुद्धा तिबार पेरणी झाली होती, त्यामुळे यावेळीही मोठा पाऊस आल्याशिवाय शेतकरी पेरण्याच्या मनस्थितीत नसल्याची चिन्ह आहेत। सध्या मराठवाड्यातला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय। गेला हंगाम दुष्काळाने वाया गेला होता आणि यंदा अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही। त्यांच्याकडे 12 एकर शेती आहे, मात्र सध्या त्यांनी फक्त 2 एकरावर पेरणी केली आहे। तब्बल 10 एकर जमीन अजूनही तशीच पडीक ठेवावी लागली आहे, कारण गेल्या वर्षी 3 वेळा पेरणी करूनही काहीच पिकलं नव्हतं। म्हणूनच यंदा ते कुठलीही जोखीम पत्करण्यास तयार नाहीत, कारण पेरणीसाठी सावकाराकडून कर्ज घेतलंय। त्यामुळे पिकलंच नाही तर हे कर्ज फेडायचं कसं, हाही प्रश्न आहे। शेतकऱ्याला शेत बाकी पावसाची वाट पुरवलं, पाऊस येणं नाही, परेशानीमध्ये जरा शेतकरी। मक्का लावलं की कापशी लावायची, अजून शेतकऱ्या 10 एकर क्षेत्र पाठीमाग पडेल, 2 एकर लावलं, अजून पावसाची वाट पुरवलं, पाऊस येणं नाही, प्यायला पाणी नाही, परेशानी चालू आहे। पैशाची व्यवस्था कशी केली? पैसे व्यवस्था शावकाराकडून पैसे काढले 5% आणि त्याला बी भरून आणलं, टाकलं, काही घ्यायचं अजून टाकायचं, काही बाकी आहे अजून। सरकारी मदत मिळाली पेरायला? नाही, काही नाही मिळाली सरकारी मदत, काही 1 रुपया नाही भेटली। शावकारून काढून आणले पैसे 5%। गेल्या वर्षी काय पेरलं होतं? गेल्या वर्षी मक्का कापशी होती, पाऊस पडलाच नाही, तर आली काही नाही आली, अशी परेशानी झाली गेल्या वर्षी। आणि बाकी शेताच पडे राहिलं आणि भाडा तशी राहिली शेती पडेल। औरंगाबादमध्ये 17,09,300 हेक्टर खरीप क्षेत्र आहे। त्यापैकी आतापर्यंत 1,70,700 हेक्टर जमिनीवर पेरणी झाली, म्हणजे आतापर्यंत केवळ 10% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। पाऊस वेळेवर आला नाही तर पेरणीची वेळ ही निघून जाईल। त्यामुळे आता पावसाची वाट पाहावी तरी धोका आणि पेरणी करावी तरी संकट, अशा कात्रीत बळीराजा सापडलाय। आम्ही मागल्या वर्षी शेतीमध्ये मक्का आणि ते पेरली होती, ती तशीच चालली गेली। यंदा मक्का लावली, 12 एकर जमीन तशीच, पाणी पडण्याची काही शक्यता नाही। पाऊस नाही, काही नाही, पेराला काही जीव लागणार नाही। आता मक्का टाकली, अजून कपाशी बाजरी टाकायची राहिली, प्यायला पाणी नाही, ढोरायला पाणी नाही। फक्त 2 एकर पेरलं, 9-10 एकर बाकी अजून। मराठवाड्यातलं मुख्य पीक म्हणजे कापूस, मका, तूर, सोयाबीन आणि बाजरी। मात्र गेल्या वर्षीही काही पिकलं नाही आणि पाऊस असाच रुसून राहिला तर यंदाही काहीच खरं नाही, असंच चित्र आहे। गेल्या वर्षी शेतकऱ्यांचं संपूर्ण पीकच दुष्काळामुळे वाया गेलं आणि याही वर्षी असंच काहीसं चित्र दिसतंय। राज्यात, देशात सगळीकडे पाऊस असताना मराठवाड्यात मात्र अजूनही वरुण राजा रुसूनच बसलाय। यावर्षीही पाऊस आला नाही तर मराठवाड्यातील बळीराजा पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतो। त्यामुळे मराठवाड्यातील या बळीराजाला, या शेतकऱ्याला फक्त प्रतीक्षा आहे ती मोठ्या पावसाची। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।